जुन्या आठवणींना उजाळा. सत्यकथा भाग 190. लेखक राजेंद्र लहानू जाधव. अभिवाचन राजेंद्र लहानू जाधव. जुना ते सोनं सर्वांनाच ठाऊक असतं. जुना काही असले तरी त्याची किंमत लवकर होत नाही, कारण ते जुनं असतं. आणि एखादी वस्तू जरी आपण खरेदी केली तर ते जुना वस्तू सांभाळून ठेवतो. त्याचप्रमाणे जुन्या गोष्टी आपण सांभाळून ठेवल्या पाहिजे. सांभाळून ठेवल्या तर ते कधीही उपयोगात येतं. प्रत्येक वेळेस कुठल्याही दोस्ताबरोबर बसलो आणि वय झाले, फिरायला गेलो, वॉकिंगला चाललो, त्यावेळेसही दोस्ताबरोबर बोलता बोलता त्या जुन्या आठवणी आपोआप निघायला लागतात. अशाच प्रकारे लोकांच्याही बरेचसे मी पाहिले, वॉकिंगला जाता जाता ते बोलत असतात जुन्या आठवणी. मी सोमय्या शाळेमध्ये शिकत होतो. 87मध्ये माझी 10वी झाली. त्या 10वीमध्ये बरेचसे काही त्या वर्षात घडीमोडी आठवणी भरपूर येऊन गेल्या. दोस्त भेटत गेले. सर्व दोस्त यायची जायची. शाळेमधील शिक्षक लोक सर्व चांगली असायची. आणि 10वीचं वर्ष म्हटल्यानंतर ते शेवटचं वर्ष असतं. शेवटच्या वर्षामध्ये जास्त शिक्षक लोक, दोस्त लोक, वर्गातील हे सर्व एकेमेकीने राहतात. त्यांना माहीत असतं की आता एवढं वर्ष संपल्यानंतर मग कोण कुठे जाईल, कोण कुठे, हे कोणाला समजत नाही. अशा ठिकाणी एकदा एक शेकोटीचा कार्यक्रम होता. त्या शेकोटीच्या कार्यक्रमामध्ये बरेचसे आमच्या 10वीचा शेकोटीचा कार्यक्रम त्या ठिकाणी स्काउट गाईडचा होता. त्या स्काउट गाईडच्या वेळेस बरेच शिक्षक लोक, मित्र हे कार्यक्रमामध्ये भाग घेत होती. तो स्काउट गाईडचा कार्यक्रम हा आमचा 87चा म्हणजेच 10वीचा शेवटचा वर्ष असल्यामुळे शेवटचा स्काउट गाईडचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात मीही गाणी म्हटली, बरेचसे जणांनी गाणी म्हटली. म्हणजे असे अनुभव त्यावेळेस येतात. या जुन्या आठवणी त्यावेळेच्या. मी गायलेलं गाणं त्यावेळेस वैद्य सर होते. वैद्य सरात त्यांनी माझे कौतुक केले होते. खोसे सर, कांबळे सर, लोखंडे सर, मालशे सर हे सर्व त्या ठिकाणी त्यावेळेस उपस्थित होते. प्रत्येकाचं एक जुनी आठवण म्हणून हा कार्यक्रम ठेवला जातो. तो कार्यक्रम सर्वांनी व्यवस्थित पार पाडला आणि तरच त्याच्यात भांडणे नको, त्याच्यात कलह नको आणि व्यवस्थित ते वर्ष 10वीचं वर्ष पूर्ण संपल्यानंतर मग मात्र हुरहुर वाटून जातं. 10वी वर्ष संपल्यानंतर कोण कुठे जातात हे सर्वांनाच माहीत राहतं. कोणी नोकरीला लावून जातं, कोणी गावात काम करतं, कोणी शेतात काम करतं. पण प्रत्येकाचं ते नवीन घडामोडींना चालना देणारे असतं. हेच जुनं आणि नवीन आठवणी त्यामध्ये सामावल्या जातात. आणि दोस्त एकत्रित भेटले तर मग मात्र ते सर्वच आठवणी उजाळा देऊन जातो.